हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा आपला शॉपिंग व्लॉग आहे आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला एक मेन दाखवायचं आहे मला, ते म्हणजे की हा मी माईक घेतलाय। तर 2 वर्ष झालं मी यूट्यूब चॅनल चालवते, पण माईकची मला गरज वाटत नव्हती, पण आता इतकी गरमी होती ना की पंखा चालू केल्याशिवाय बसू शकत नाही आणि पंख्याचा पूर्ण आवाज व्हिडिओमध्ये गरगरतोय। तर म्हटलं चला माईक घेऊनच टाकूया, तसं ही गोष्ट लागणारे आहे। तर मग माईक जरा वॉइस क्लिअर असला ना की ऐकायला पण छान वाटतं। तर मी घेतलाय बघा, हा बोयाचा माईक आहे। याच्यामध्ये एकच आहे, ही पिन आहे मोबाईलला जॉईंट करायची। हा इथे असं आपल्या कॉलरला लागतो असा। तर हा मला भेटलेला आहे 2500ला, 2600ला भेटलाय, 2649ला। तर मी हा पहिल्यांदा ना चालतोय का वगैरे नीट चेक करते आणि मग तुम्हाला सांगते। तर मी लगेचच चेक करणार आहे, पण व्हिडिओचा सगळ्यात शेवटी चेक करेन। आणि हे बघा, ह्याच्यासोबत ही पिशवी पण दिलेली आहे छोटीशी माईक ठेवायला, बाहेर वगैरे कुठे हॅक करायचं असेल तर। आणि फ्लिपकार्टचं कसं आहे, प्रत्येक गोष्ट ते ओपन करूनच समोर मगच OTP देतात। आधी ओपन करून दाखवतात आपल्या समोर आणि त्याच्यानंतर OTP घेतात आणि मग पार्सल डिलिव्हर करतात, तोपर्यंत डिलिव्हर होत नाही पार्सल। तर हे बघा, ह्याच्यासोबत एक चार्जिंगची पिन पण असते, आपल्याला हा माईक चार्जिंग करावा लागतो। इथे चार्जिंगची पिन आहे, इथे ही पिन बघा इथं अटॅच करायची आहे त्याशी आणि मग हे आपलं माईकला अटॅच होतं आणि असा हा चार्ज होतो माईक इथून इथपर्यंत। अशी पूर्ण ह्याची सेटिंग आहे, तर ती तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये आणि चालू करूनही दाखवूया, बघूया आपण सगळ्यात शेवटी चालू करून की कसा चालतोय। पण आता मी बाकीची पार्सल पहिल्यांदा ओपन करते। नाही, ते आवाज द्यायचं देव बाप्पा करतो ना ते। तर हे पुढचं पार्सल आहे, याच्यामध्ये हा तर याच्यामध्ये लेस घेतली मी, कारण की ठरवते की वटपौर्णिमा स्पेशल आरीवर्क ब्लाउज कट शिवूयात। तर त्यासाठी ही लेस घेतली जी की आपली खालच्या साईडला येईल आणि मग जरा ब्लाउजचा लुक चांगला दिसेल। तर मी थोडीशी ओपन करून बघूया आपण की कशी आहे। तर बघा अशी आहे, तर क्वालिटी नाही चांगली, एकदम खराब अशी क्वालिटी आहे। तर मी लेस चांगली आहे बघा, पॅटर्न छान आहे लेसचा, पण हिची क्वालिटी नाही चांगली, एकदम हलक्या क्वालिटीची आहे। तर मी ही रिटर्न देईल। ह्याचं जे वरचं जे गोल्डनचा पार्ट राहतो ना तोच एकदम अगदी खराब आहे, अजिबात चांगला नाही आहे। तर हे पार्सल मी रिटर्न टाकेन। त्यानंतर पुढचं आहे, तर याच्यामध्ये ना मी स्वास्तिकची लेस घेतली जी की मी खूप दिवसापासून शोधत होती, ती मला सापडतच नव्हती आणि फायनली भेटली। तर हे बघा मस्त आहे, कारण की मला जे देवाचे जे आसन म्हणतात ना ते तसं बनवायचं आहे। त्यासाठी मी कपडा ऑलरेडी घेऊन ठेवला आहे, पण लेसच भेटत नव्हती ना दुकानात ना कुठेच, आणि फायनली मलाही भेटली। इतकी छान याची क्वालिटी आहे, खूप मस्त क्वालिटी आहे। 118 रुपयाला आहे, पूर्ण 8 मीटर आहे बहुतेक। तर आता मी शिवेन आणि अजून एक न्यू प्रोडक्ट आपलं लॉन्च होईल त्यासोबतच। कारण कसं होतं, आपण जे बाहेरनं कपडे घेतो बघा देवाचं ते आसनाचं ते मोठं, तर ते धुतलं ना ते बोळे पडतात त्याला, ते कडक कपडा वेगळाच कपडा राहतो। मी भरपूर वेळा घेतलं ते, पण नाही मला आवडलं आणि आता मी घरी शिवू शकते, पण त्याला थोडे लेस वगैरे असेल ना तर कसं दिसायला छान अट्रॅक्टिव्ह दिसतंय ते। त्यानंतर याच्यामध्ये आहे पार्टीवेअर साडी, जी ज्याची की मी किती वाट बघत होती, बापरे माझ्या साड्या किती कॅन्सल केल्या मिशोने, की खूप साऱ्या कॅन्सल केल्या। मी ऑर्डर करायची ते कॅन्सल करायचं, बहुतेक स्टॉक नव्हता त्याच्यामुळे, आणि फायनली माझ्याकडे आलेली आहे ना। तर मी पटपट हा सगळे ड्रेस जे पेंडिंग आहेत ना ते शिवून घेते। तर बघा अशी साडी जी आपली रेग्युलर आहे ना तीच आहे, हा तिचा ब्लाउज पीस। त्यानंतर ही ब्ल्यू कलर आहे बहुतेक, ओपन करून बघूया आपण। तर हे बघा ही ब्ल्यू कलरचे। त्यानंतर ही आहे खण साडी, जी मागच्या वेळी खणची होती ना, एका ताईंची खणाची फ्रॉक आहे त्यांची, तर ती मला नव्हती आवडली ती साडी, त्यामुळे म्हटलं चला ही घेऊया। तर आता ही बघूया आपण ओपन करून कशी आहे। ती थोडीशी महागडी होती, ती आय थिंक 450च्या आसपास होती, ही थोडी महाग आहे, ही 600 का 700 आहे। तर हे बघा ही छान आहे, ही खण बघा, ही किती मस्त खण वाटतो। त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली ती असं वाटत नव्हती, ती वेगळीच वाटत होती आणि त्याची खालची बॉर्डर पण मला काय खास एवढी आवडली नव्हती, पण ह्याची छान वाटते जरा। का सेमच आहे काय माहिती, सेमच आहे बहुतेक। तर बघा पण छान दिसेल, लुक छान दिसेल। ही खालचं ब्ल्यू नसायला पाहिजे होतं का? तर बघू त्या ताईनं फोटो टाकते की ही वाली साडी आली, आता त्या काय म्हणतायत। मला असं वाटतंय की हे पर्पल आहे आणि खालचं पण ते ब्लॅक शेडमध्ये जाते असं वाटतंय,
तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की कसं वाटतंय शेड. म्हणजे हा शेड कॉम्बिनेशन खास वाटत नाही या साडीचं, असं माझं मत आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करा जेणेकरून मी ते रिटर्न देईल. म्हणजे त्यानंतर आहे ही लेस जी आपली बटव्यामध्ये लागते ना, त्या लेससाठीच मी थांबली होते आणि फायनली ती आली. तर खूप छान आहे. आधी पण मी याच्यातली घेतलेली आहे, आतापर्यंत गेली ती. ओपन करून पण थोडी दाखवते बघा. मस्त आहे. एकदा घेतलं ना आपण प्रोडक्ट, आपल्याला क्वालिटी आवडली ना की आपण ते रिपीट घ्यायचं. आता मी सुद्धा ही लेस रिपीट घेतलेली आहे. मस्त आहे पण ही लेस मला आवडली. त्यानंतर पुढची साडी आहे, तर ही गुढीची साडी आहे. खरं तर त्या ताईंनी मला विचारलं ना मला गुढीची साडी पाहिजे. मी त्यांना म्हटलं गुढीपाडवा संपलाय, मग आता तुम्हाला गुढी साडी कशाला पाहिजे. तर त्या बोलल्या की माझी मैत्रीण आता तिच्या गावाला जाते, नंतर आमची कधी भेट होईल काय माहीत नाही, त्यामुळे मला तिला गिफ्ट करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी बघा ही वाली साडी सिलेक्ट केली. गुढी 2 साड्या पाहिजेत त्यांना राजलक्ष्मी पाहिजेत, ज्या की मी 450ला एक म्हटलं त्यांना. मग त्यांनी पैसे सेंड केले. मी साडी पण घेतली बघा. मस्त अशी साडी. लुक कसला सुंदर आहे नाहीचा. हिचा ड्रेस सुद्धा म्हटला ना, स्कर्ट टॉप घागरा लहान लेकरासाठी तर खूप सुंदर दिसणार आहे. इतका क्वालिटी छान आहे साडीची, म्हणून मी त्यांना ही सिलेक्ट करायला सांगितली. तर आता हिचीला राजलक्ष्मी साडी बनेल. त्यानंतर हे पुढचं आहे, तर हे येलो फॅब्रिक आहे. बघूया आपण ओपन करून कसं आहे. काय खास नाही वाटत आहे मला हे. तर मला काही आवडलं नाहीये. म्हणजे ऑलरेडी ह्यातली एक माझं ते खराब मला लागलं होतं, तर मला आता ह्याच्यातलं घ्यायचं मनच करत नाहीये. जाऊ दे, हे मला रिटर्न देऊन टाकते. नाही आवडलं मला हे काय फॅब्रिक. म्हणजे फॅब्रिक चांगलंच आहे, पण धुतल्यानंतर हे खराब होते लवकर. आता आधी दिसायला आपल्याला नवीन असताना हे खूप म्हणजे एकदम मस्त दिसते की किती छान आहे बापरे, आणि नंतर ते चांगलं येत नाहीये. त्यानंतर पुढचं आहे ती पर्पल साडी. तर त्यानंतर आता पुढचं पार्सल आहे आणि याच्यामध्ये पण साडीच आहे. हा साऊथ इंडियन लुक पाहिजे होता त्या ताईंना, तर बघूया साऊथ इंडियन लुक होईल अशी आहे काही साडी. तर हे बघा. तर जास्त काय महाग नव्हती, 500 ते 600च्या दरम्यानच होती. 600च्या वर काहीतरी का 500च्या वर. तर कपडा तर क्वालिटी छान वाटते आणि बॉर्डर पण म्हणजे छान आहे. लुक त्यांनी जसं फोटो टाकला होता नाही सेम तसा थोडक्यात लुक येईल ना अशीच आहे साडी. कारण त्यांनी पण साडी टाकलेला, त्याचा वरचा टॉप हा पिंक कलरचा होता आणि खालचा हा असा होता. साऊथ इंडियन लुक आहे याचा, पण मस्त आहे बरं का साडी. कमी बजेटमध्ये परवडण्यासारखी साडी आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे साडीची. आता मी साडीची क्वालिटी चांगली असेल ना तरच त्याचा ड्रेस शिवते, नाहीतर अजिबात शिवत नाहीये. तर हे बघा असं आहे. तर अस्तर येणार आहे याच्यामधून, आतमध्ये फुल अस्तर येतं याच्यामध्ये साडीच्या ड्रेसमध्ये. लहान मुलीचा सुद्धा नाहीतर मोठ्यांचा मी फुल अस्तर लावते पायापर्यंत. अगदी शॉर्ट अस्तर अजिबात वापरत नाहीये. तर चांगली आहे साडी. आता बघूया शिवून रेडी झाल्यानंतर कसा ड्रेस रेडी होतोय ते. त्यानंतर पुढचं फॅब्रिक आहे. तर बऱ्याच जणींनी ना म्हणजे आता ज्यांनी घेतलाय त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलंय की असं माझं तसं माझं. तर त्यातल्याच आहेत त्यांनी 2 फिडिंग कुर्ती घेतल्या होत्या, त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं आणि आता त्यांच्या मैत्रिणीच्या आपल्याला 2 फिडिंग कुर्तीची ऑर्डर आहे. तर त्यातली त्यांनी तेवाला फॅब्रिक सिलेक्ट केले. तर बघूया कसं. तर फॅब्रिक ना हे दिसायला एकदम छान दिसते ती. काहीच म्हणजे असं वाटतच नाही दिसायला. किती तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला किती लुक छान वाटतो या फॅब्रिकचा. पण हे धुतल्यानंतर टिकेल का नाही हा प्रश्न असतो की धुतल्यानंतर हे टिकेल का. तर नाही टिकत, धुतल्यानंतर टिकण्यासारखं नाही आहे हा कपडा. काही खास क्वालिटी वाटत नाहीये. दिसायला कलर हे सगळंच चांगलं आहे, दिसायला पण चांगलं आहे, पण हातात घेऊन असं ज्यावेळेस आपण बघू ना त्यावेळेस असं वाटतंय की लवकर खराब होईल का काय असं वाटतंय. बाकी छान वाटतंय, फॅब्रिक छान वाटतंय. तर बघू.
त्याचं काय करायचं आता मी विचार करते. तर ह्याच्यामध्ये पण साडीच आहे आणि ही सुद्धा ड्रेस शिवायचा आहे. अरे बघा, तर ही पण छान आहे बरं का साडी. त्याची साडी पर्पल त्यांनी घेतली होती. त्यांनी 2 पार्टी वेअरचा एक आहे त्यांचा आणि हा एक, दोन्ही पर्पल. त्यांना म्हटलं दोन्ही तुम्हाला पर्पल का, तर म्हणे की मला पर्पल कलर खूप आवडतो. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरूनच वाटलं की पर्पल कलर त्यांना खूप आवडतो. तर ती इथे अशी मोराची डिझाईन येते या साडीवरती. आणि या साडीचं कसं आहे, आतमधून पण चांगली आहे बाबा साडी, की बाबा वापरण्यासारखी आहे. आणि मेन ही खालून पण असं थोडा पैठणीसारखा लुक देते. इतका असा पण टिकण्यासारखा कपडा नाहीये, पण आपला कामाकामी, बऱ्यापैकी कामाकामी आहे. इतका पण असा नाहीये. अशी सेम साडी एका कस्टमरने पाठवली होती. त्यांचा ड्रेस त्यांना आवडला आणि तेच मी व्हॉट्सअपला टाकलं होतं त्यांचा रिव्ह्यू. तर ते बघूनच आता ह्यांनी पण हे केली. पण छान आहे, आपलं कमी बजेटमध्ये टिकण्यासारखी आहे. कारण की एकदम पण महागडी साडी घेऊन पण ती टिकली पण पाहिजे ना. असं जास्त घालण्यात येत नाही ते ड्रेस. अशी 2-3 वेळा घातले की चालते. त्यानंतर ही आपली पार्टीवेअर साडी. तर याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे का नाही, काय कामाचा नाही आहे ब्लाऊज पीस. पण त्या 2 आहेत, 2 आलेत आता. पार्टीवेअर साड्याच येत नाहीत, कारण स्टॉकच संपतोय का काय माहिती. येतच नाही पटपट. माझ्या ज्या त्या साडी कॅन्सल करून टाकताय मिशो, देतच नाही मला पटकन. त्यानंतर हे वाले ब्लाऊज पीस घेतलेत मला याच्यासाठी, ओटीच्या बटव्यासाठी घेतले. तर बघा आपण ओपन करून कसे. तर नाही काही खास नाही आहेत, पीस चांगले आहेत, पण असे काय मला एवढे काही आवडले नाही. थोडासा शिफॉन टाईप, जे शिफॉन आपण म्हणतो ना तसा फॅब्रिक पाहिजे. हे वेगळंच येतंय. तसं चांगलं आहे, पण इतका असा काही खास नाही वाटत आहे मला. ओई अम्मा हाय मैं तो मर गई. ओई अम्मा मैं तो टूट के बिखर गई. ओई अम्मा, ओई अम्मा, ओई अम्मा, ओई अम्मा मैंने हनिया. ओई अम्मा मैं तो दरिया से डल गई. ओई अम्मा, ओई अम्मा, ओई अम्मा. तर आताच आम्ही बघितला माईक वापरून, तर छान आवाज येतोय. म्हणजे थोडाफार आता बाहेरचा येणारच, आता इतका पण पूर्ण अजून थोडंसं वापरायची जरा व्यवस्थित वापरता आला ना की बरोबर होईल. पण छान आहे, क्वालिटी छान आहे. मेन म्हणजे बोयाचा हे कंपनी म्हणजे चांगली राहते. तर मला वाटतंय ज्यांना स्टोरी वगैरे करतायत, ज्यांचं ऑडिओ जास्त राहतं, ज्यांना बोलायला लागतं जास्त, तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे माईक. आणि कमी बजेटमध्ये पण आहे. मी आधी घेतला होता तो एक 2000चा होता, एक 1500चा होता. पण त्याची काय मला क्वालिटी आवडली नव्हती. ह्याची क्वालिटी चांगली आहे, बऱ्यापैकी चांगला आवाज येतोय. आणि मला जर सवय झाली ना तर अजून चांगला वापरता येईल मला. अजून पहिला दिवस होता, तर पहिल्यांदा आपल्याला इतकं नीट वापरता येत नाही. पण चांगला आहे. म्हणजे ज्याला गरज आहे त्यांनीच घ्या, सगळ्यांनी घ्यायची गरज नाही. कारण सुरुवात असेल ना तर आधी आपल्याला यूट्यूबचं पेमेंट येऊ द्या आणि त्याच्यानंतरच घ्या. आधी चॅनल वगैरे मॉनिटाईज नसताना कशाला उगाच घ्यायचा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.